नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओनली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघूया चतुर्मासाविषयी काही माहिती. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चतुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्याचा काळ याला चतुर्मास असेही म्हणतात. चतुर्मास म्हणजे 4 महिने आषाढाचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. सर्वसामान्य लोक चतुर्मासात एखादे व्रत करताय, काही नियम पाळताय. या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार, मुंज, विवाह, दीक्षा ग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभ कर्म केली जात नाहीत. तर या चतुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही आवश्यक 1. 4 महिने दररोज तुळशी समोर हळदीने स्वास्तिक काढावे. 2. 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि अभिषेक करावा. 3. 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा. 4. चातुर्मासात काही लोक 4 महिने एकच वेळा जेवण घेतात आणि सात्विक व तामसिक भोजनाचा त्याग करतात. 5. चतुर्मासात उपवास, तप, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव राहते. 6. चतुर्मासात 4 महिने दररोज श्री कृष्णाला व विष्णूंना तुळस वाहावी. 7. गणपतीला दररोज लाल फुल म्हणजे तुम्ही जास्वंद वाहू शकता. आता तुम्ही एक नित्य नियम करू शकता. 8. चतुर्मासात दान करणे विशेष फलदायी मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे उत्तम. यामुळे त्याच्या आत्म्याला शांती मिळते. या महिन्यात केलेली उपासना आणि साधना लवकर फळ प्राप्ती देते. 9. या 4 महिन्यात गायत्री मंत्रांचा 108 वेळा दररोज जप करावा. 10. 4 महिने दररोज पुरुष सुक्त दिवसातून एकदा म्हणावे. हे तुम्ही गुरुचरित्रातल्या 14व्या अध्याय दररोज वाचू शकता. खूपच प्रभावशील आहे. 11. चतुर्मासांमध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात. या दिवसांमध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रांचा जप दररोज 1 माळ जप करा. 12. चतुर्मासात येणारा श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो. असे म्हटले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकराची आणि विष्णूंची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. 13. चतुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा, जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते. 14. चतुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. 15. 4 महिने दररोज भगवद्गीतेचा 1 अध्याय वाचावा. याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः 3 अध्याय, 7 अध्याय आवर्जून वाचावे. 16. 4 महिने रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात दररोज 11 प्रदक्षिणा घालाव्यात. 17. 4 महिने दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर 11, 21, 108 बेलपत्र व्हावे. तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे. 18. 4 महिने रोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा आवश्यक लावा. 19. 4 महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावं. तसेच गाईला सुद्धा घास द्यावा. 20. 4 महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. 21. चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्री सूक्ताचे 11 वेळा पठण करावे. 22. चतुर्मासातील या 4 महिन्यात बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी आवश्यक दिवा लावावा. बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे, म्हणूनच त्याची आवश्यक पूजा करावी. अशा प्रकारे उपासना केल्यास शुभ फळ लवकर प्राप्त होते. 23. चतुर्मास प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सवासण्यास स्त्रीचे नित्य नियमाने ओटी भरावी. 24. चतुर्मासात सुंदरकांड, गीता आणि रामायणाचे पठण करणे माणसाच्या जीवनासाठी खूप फलदायी ठरते. 25. चतुर्मासात एकच वेळ जेवण करणे उत्तम मानले जाते. या 4 महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले. श्रावणात
भाजीपाला भाद्रपदात दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर करा. शक्य तितके आपले मन भगवंतात गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रकारे चतुर्मासातील या नियमांचे पालन केल्यास आपले आरोग्य सुधारेल, संपत्ती मिळेल, मानसिक पीडा नाहीशी होईल, सर्व इच्छा पूर्ण होतील, सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल, सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते, पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते, आनंद आणि समृद्धीत वाढ होते, घरात बरकत येते, आत्मविश्वास, त्याग, समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते. तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.